छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका पाठोपाठ 3 गंभीर खुनाच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। असं असतानाच कैलासनगर येथील मुख्य रस्त्यावर 2 गटात मारामारी झाली असून यात 2 जण जखमी झालेत। तर या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगर मधील कैलासनगरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून सोमवारी 2 गट आपापसात भिडले। भांडण एवढे विकोपाला गेले की युवकांनी चाकू कोयते बाहेर काढले। यात एकाच्या डोक्याला 3 टाके पडलेत। या प्रकरणी जिंसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। विशाल संजय पिठले आणि रमेश बबरू पिठले अशी जखमींची नावे आहेत। अनिकेत आणि रोहन यांच्यासह 7 ते 8 जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे। विशाल पिठले हा आकाशवाणी जवळील दुकानात कामाला आहे। तो नेहमीप्रमाणे काम आटोपून घरी येत होता। यावेळी अनिकेत आणि त्याचे मित्र कैलासनगर येथील रस्त्यावर उभे होते। विशालकडून या टोळक्यातील एकाला दुचाकीचा धक्का लागला, त्यामुळे टोळक्यातील तरुणांना राग आला। त्यांनी विशालला जाब विचारला, त्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली। बघता बघता वाद वाढला, प्रकरण हाणामारीपर्यंत गेले। अनिकेत, रोहन आणि त्यांच्या मित्रांनी चाकू कोयते हाती घेतले। पिठले यांच्या कुटुंबावर हल्ला केला। यात विशाल आणि रमेश दोघे गंभीर जखमी झाले। हा राडा कैलासनगर येथील भर रस्त्यावर झाला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मात्र त्यांच्या जुन्या वादातून हा राडा झाल्याचं जिंसी पोलीस सांगतायत। जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।